इतने सारे नाम है जो दुनिया में हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर अशी सकाळी सकाळी छान अशी सुरुवात झाली होती ह्या फुलांना बघून, कारण आज खूप सारे फुलं उमलले होते. त्याच्यामुळे ना त्यांना बघूनच जेवढा बी काही सीन आलेला असतो माणसाला, तर तो सगळा निघून जातो. पिवळे फुलं, लाल फुलं, पुन्हा आपले मोगऱ्याचे, ते भरपूर फुलं आले होते आज. त्याच्यामुळे म्हणलं पहिल्यांदा तोच शूट घेऊ होता. मग बाकीचे दुसऱ्या म्हणजे पुढचं जे बी काही कामाचं आहे ते नंतर घेऊ शूट. त्याच्यामुळे इथं आज सगळे फुलं तोडले होते मी. पांढरे, नाजूक कोणते येते, मोगऱ्याचे, 2 प्रकारचे पिवळे फुलं. कसलं भारी वाटतं. कुणाला कशाचं आनंद होतं, कुणाला कशाचं आनंद. पिवळे फुलं. हो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहतं. चला, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर छान अशी सकाळची सुरुवात केली आज मी, आणि छान असे तयार पण झाले. साडी रोजचीच आहे, साडी काही नवीन नाही, पण गळ्यातलं वगैरे घातल्यामुळे थोडा लुक चेंज वाटतो जरा. रोज एवढंच असतं गळ्यामध्ये माझ्या, म्हणजे गावाला जायचे त्याच्यामुळे हे सगळे बरी काढून ठेवले होते. ड्रेसावर वेगळं, साडीवर वेगळं घालायला म्हणून काढून ठेवले. म्हणून मग आज दिसलं समोर म्हणून घातलं. आणि शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवायचं असलं ना, तर मग लॉंग छान वाटतं असं गळ्यातले वगैरे घालायला, त्याच्यामुळे. तर हे असं आहे गळ्यातलं बघा. हे मागं तुम्ही बघितलं होतं. तर देवपूजा म्हणजे आता फुलं तोडून आणलेत मी. आज भरपूर फुलं निघालेत, आणि आता उन्हाळा चालू झाला ना, फुलं भरपूर लागतात. मोगऱ्याला पण, मोगऱ्याचा वेल आहे ना, आम्ही तोडून टाकायला होतो फुलं येत नाहीत म्हणून. पण काकी म्हणले की राहू द्या, उन्हाळ्यात फुलं येतात म्हणून आम्ही राहू दिले. तर आता एवढे फुलं लागायलेत ना, संध्याकाळच्या टायमाला तर पूर्ण गल्लीमध्ये त्याचा वास दरवळत आहे फुलांचा. आणि मलाच तर रोजचे देवाला बघा किती फुलं निघायला लागले. ते फुलं असले ना तर मग भारी वाटतं देवपूजा करायला. आणि मला इथल्या एक ताई पण म्हणल्या शेजारच्या, म्हणजे माझे जेव्हा फुलं लागत नव्हती ना, तर तेव्हा मी म्हणलं की गलीतलं कोणीच फिरायला जातात पण फुलं देत नाहीत, एक फक्त ताई आहेत तर त्याच फुलं देतात. तर लगेच दुसरी ताई मला काय म्हणली की मग स्वतःच्या दारात फुलाचे झाडं लावायचे, दुसऱ्याची अपेक्षा करण्यापेक्षा. मला तेव्हा बेकार वाटलं त्यांनी बोलल्यामुळं, कारण एवढे फुलाचे झाडं दारात असून सुद्धा बायका असं का बोलतात वाटलं मला. पण साहजिक आहे, किती जरी फुलाचे झाडं दारात असले ना तरी फुलं येतीलच असं सांगता येत नाही. कारण ज्या त्या सीझनमध्ये जिथे फुलं येतात, जसं की फळं, आता फळं प्रत्येक सीझनमध्ये 12 महिने फळ भेटत नाही. 12 महिने भेटणारं फळ म्हणजे केळ फक्त, बाकीची फळं भेटत नाही. तसंच आपलं फुलांचं पण असतं. त्या मोगऱ्याची फुलं फक्त उन्हाळ्यात येतात आमचं. तर असो बघा, आता किती मी त्या ताईला खूप वेळेस मला वाटलं की बघा आमच्या दारात किती फुलं येतात, किती फुलं येतात. पण म्हणलं जाऊ द्या, बघा चांगलेपणामध्ये वाईट म्हणा कशाला, म्हणून मी काही बोलले नाही त्यांना. विषय तिथं सोडून दिला. पण चला, आज भरपूर फुलं भेटलेत. आता मी देवपूजा केली आहे, फुलं व्हायचे राहिलेत फक्त माझे. तर चला, मी फुलं वाहून घेते. आणि काटेशेव बनवायची आज मला. काल दळून आणून ठेवलं आहे, 2 दिवस झालं. आज बनवायची काटेशेव. तर चला मग फुलं वाहते, देवपूजा छान अशी करते, आणि मग नंतर भेटू आपण. छान अशी देवपूजा झाली माझी बघा, किती छान. तर देवपूजा वगैरे सगळी झाली, आणि मी म्हणलं होतं काटेशेव करायची म्हणून, पण काकू म्हणल्या की नको, आज उद्याच्याला करायला येईल, उद्या पण टाईम सगळा फ्रीच आहे. त्याच्यामुळे मग काटेशेव कॅन्सल केली. आणि माझं एक ऑनलाईन पार्सल आलं होतं, आणि हे तर ना मी स्लो मोशनमध्ये काढत होते की काय म्हणतात ना त्याला, धिन ता ना 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 करत करत काढतात ना, तसं माझं चालू होतं स्लो मोशनमध्ये. कारण ना हे म्हणजे जे कानाला चिटकवायचं आहे ना, मला खूप दिवसापासून मला वाटायचं की माझे कानाचे वेचं खूप मोठे झाले आहेत. मग वेगळे कानातले तर मला घालताच येत नव्हतं. मी कंटिन्यू फक्त झुंबरच घालायची, कारण त्याच्यावर सारपाळ्या सूट होतात म्हणून. आणि दवाखान्यात गेल्याच्या नंतर कोण म्हणायचं टाके घेतात, पुन्हा पार्लरमध्ये पण काय काय कुटाणे करतात, घरगुती पण काय काय बरेच कुटाणे आहेत. पण आमच्या आईच्या शेजारला एका ताईनं केलं होतं, पण त्यांच्या कानाला खूप दिवस म्हणजे त्रास होत होता. त्यांना खूप दिवस त्यांच्या कानाचं म्हणजे दुःख राहिलं होतं, कान सगळा नासून गेल्यासारखा झाला होता. म्हणून मला भीती वाटायची की नको काय घरगुती कुटाणा करायला. पण हे त्या दिवशी बघितलं मेशोवर, मेशोवर त्या दिवशी एवढं असं बसल्या चेक करत होते, तेव्हा हे मला समोर आलं. मी लगेच ऑर्डर केलं, आणि बघा माझं कानातलं किती छान बसलं आहे. मला इतका आनंद झाला होता ना की बघायलाच नको. कारण आता खूप दिवस म्हणजे किती वर्ष झाली असतील माहीत नाही, मी सरपाळ्याशिवाय कानातले वापरत नव्हते. आणि असे मुलींसारखे वगैरे छोटे छोटे कानातले घालायचं म्हणलं ना, तर मला वाटायचं नको, माझी वेज खूप मोठे आहेत, मला तसले सूट होत नाही. आणि कारण ते खालीच पडत होते, सगळे पालते पडल्यासारखं होत होते, मग मला ते आवडत नव्हतं. म्हणून ना मी सरपाळ्याच घालून कानातले वापरायचे. मग आज बघा मला किती आनंद झाला होता, कारण
ते जे मागवलेल्या छोट्या छोट्या होत्या ना आपल्या म्हणजे टिकलीसारख्या गोल चिट्ट्या, तर त्या परफेक्ट कानाला बसल्या आणि बसल्या तर बसल्या, ते ओळखायला पण येत नव्हते की कानाला आपल्या चिटकावले काहीतरी म्हणून. एवढं छान. आज कंप्लीट 4 ते 5 दिवस झालं मी ते कानाला चिटकावले, अजून माझं कानातलं खाली आलेलं नाही. एवढं छान ऑप्शन आहे ना ते. एक तर आपल्या कानाला काही त्रास पण नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कानाला टाका वगैरे काही घ्यायची गरज नाही. आणि असं म्हणतात की आमच्या इकडे टाका घेतला समजा कान तुटला तर सुवासिनी चालत नाही असं म्हणतात कोण कोण. त्याच्यामुळे मला खूप भीती वाटायची ते करायला, तर नको वाटायचं मला, म्हणून मी काही केलं नाही. तर त्या दिवशी मला ते ऑप्शन आवडलं आणि लगेच ऑर्डर केलं. मी घेतलं पण. 100 आहेत त्याच्यामध्ये. आता किती दिवस जातील तर काय जातील काय सांगता येत नाही मला. खूप दिवस जाईल आता. आता मी कोणते पण कानातले घालू शकते. तर त्याचा एक समाधानी होता मला की माझं एक टेन्शन मिटलं कानाच्या वेजाचं असं वाटलं मला. आणि आमच्या थेनी म्हणतात पण तुझं तर काय पण म्हणजे शरीरच काय म्हणजे नीटनेटकं नाही, कुठं काहीच झाले कुठं काहीच झाले, असंच झालं तसंच झालं चालू असतं सारखं. कारण माझ्या पायाला पण खूप भेगा पडलेले आहेत. खूप वेळेस मी म्हणजे त्यांनी किती वेळ तर माझ्या पायाला काही काही कुटाने केले तरी माझे पाय काही नीट होत नाहीत. उन्हाळ्यात एवढे छान पाय होतात ना, लहान लेकरासारखे पाय होतात. पण हिवाळ्यामध्ये अरे बापरे एवढे बेकार पाय होतात ना, स्वतःचे पाय स्वतःला नको वाटतं बघायचं. खूप प्रयत्न करते नाही ते म्हणजे क्रीम वगैरे वापरले पण नाही काय होत. आता आमच्या वहिनीने एक क्रीम सांगितली मला, पण बघू आता. मी काय अजून आणलेलं नाही, आणल्याच्या नंतर बघू आता काय फरक पडतो आहे. तरी तर पार्सल वगैरे दिल्याच्यानंतर मग माझा स्वयंपाक चालू होता. कारण आज थोडा स्वयंपाकाला उशीर केला होता दुपारचंच, कारण त्यांनी सांगितलं होतं की मला जेवायला यायला उशीर होणार आहे आणि काकूनं दूध आणि भाकर खाल्ली होती, त्याच्यामुळे मग भाजीला आज उशीर केला होता. काय भाजी करायची काय भाजी करायची हा घरोघरी प्रत्येक बाईला पडलेला प्रश्न आहे. मग त्या दिवशी मी मटकी आणली होती आवर्जून बाजारातून. मग तीच आज मटकीची भाजी करायला चालू होती. छान असे मटकी अगोदर शिजवून घेतली कुकरमध्ये आणि नंतर गिरवी तयार केली आणि त्याच्यापासून भाजी तयार केली. पेटवली आहे, चुलीवर ठेवलं आहे सगळं. आता मला भाकरी करायची तिथं. तर चला मग आपण बघू आता भाकरी करायची. मला बघा मेहंदी लावली, कलरच आला नाही ह्यावेळेस माझ्याकडून. तेच कलर आला नाही जेवढं पाहिजे तेवढं. माझ्या टाकलं आहे पिठाचं सगळं नेऊन ठेवलं खाली बाहेर. पण मला दिवाबत्ती करायचं होतं म्हणून थांबले होते इथं मी. तर चला मग माझा तवा टाकला आहे आता. माझं कानातलं तसं छान बसले, मस्त बसले माझं कानातलं. चला भाकरी करून घेते. आज पार्टी आमची बाहेर. आज चिकन आणि भाकरी चुलीवर बनवायच्या होत्या आणि त्यातल्या त्यात आज कशावर बनवायचं होतं आम्हाला. म्हणजे त्या दिवशी मी मातीची भांडं आणले, तर त्याच्यात आम्हाला खरं तर आजचं चिकन बनवायचं होतं. सांभाळून काय बाहेर आला रोज लई पण स्वयंपाक असल्यावर चूल पेटवायला जमते. थोड्या स्वयंपाकाला चूल पेटवायला परवडत नाही. आता गॅस नाही भेटल्यावर तिथं अवघड आहे. माझं पुढंच पडले गॅस नाही भेटल्यावर कसं करावं. मग काय तर एक एक बायकाला तर कसला स्वयंपाक येत नाही गॅसशिवाय. आता 1 BHK मध्ये राहणाऱ्या आहे ती बायकांनी कसं करावं. 40-40 मजली घरा मुंबई पुण्याला, त्या लोकांनी कसं करावं बरं. आता किती अवघड आहे. काय सोय काढतं सरकार काय माहिती. आता मोबाईलवर तर सगळे छोटे छोटे व्हिडिओ यायला लागले. ते नवरा सिलेंडर घेऊन आला की बायका ववाळतात ताट घेऊन. त्याला हार घालायला लागले की ताटाने ववाळायला लागले तर की हो. त्याच्यावर गाणे जब हम चले जाएंगे तो क्या होगा गाणे टाकायले त्याच्यावर. सिटीला राहणारे बायकांचं चूल कसलीच घरमालकीने पिटू देत नाही घर खायला. मी लातूरला होते तेव्हा बघितली घरमालकी किती बोलत मध्ये चूल पेटून त्या 3 घर काळे खायला लागले. असं व्हायला तसं व्हायला. मोबाईलमुळे गोष्टी किती लगे लगे पसरायला लागल्या होत्या कुठून कुठवर. 5 मिनिटात तर हो व्हायरल होतात गोष्टी सगळ्या. गॅस भेटना गॅस भेटना गॅस भेटना म्हणले की लगे लगे तर काळे कोपऱ्यापर्यंत पोचली गोष्ट ती.
तर इथे ना माझं आणि काकूचं बोलणं चालू होतं, कारण आता सगळेच म्हणालेत की गॅस बंद झाला आहे म्हणून. पण 21 दिवसाला का 25 दिवसाला असं गॅस भेटतो म्हणून शिल्लक असल्याच्यानंतर. पण ज्यांच्या घरी शिल्लक नाही त्यांनी काय करायचं. आणि माझं म्हणजे काकूला बोलणं चालू होतं की जे 1 BHK मध्ये राहतात मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये, तर त्यांचं किती अवघड आहे. चुलीवर स्वयंपाक करायची त्यांना सवय नसते आणि कधी चूल काय असते हे पण बऱ्याच जणाला तर माहीत नाही. पण गॅस जर बंद पडला तर त्यांचं काय होईल. खेड्यात राहणाऱ्याचं बरं असतं, गॅस असो किंवा नसो, चुलीवर आरामशीर त्यांचा स्वयंपाक होतो. उपाशी बसायची गरज लागत नाही, कारण कोरोनामध्ये पण तीच अवस्था झाली होती. खेड्यातले लोक मजेत आरामात खात पीत होते, पण सिटीचे लोक कितीतरी उपाशी राहत होते. त्यांच्याकडे अक्षरशः पैसासुद्धा नव्हता गाडीनं गावाकडे येण्यासाठी. एवढी अवस्था बेकार होती. कितीतरी लोक वाटेने चलत येत होते. त्याच्यामुळे ना सिटीपेक्षा ना त्या बाबतीत खेडं बेस्टच आहे. असं पैसे कमवण्याच्या बाबतीत ठीक आहे, आपल्या सिटी ऐकत नाही कोणालाच. पण जेव्हा अशी काही म्हणजे अडचण येते आपल्या देशावर म्हणता येईल आता खरं तर, कारण कोरोना पण आपल्या देशावरच आला होता. आणि आता गॅसबंदी पण कुठेतरी भांडणं चालू आहे म्हणून, त्याच्यामुळे गॅसची पण बंदी आली आता. त्याच्यामुळे खेड्यातल्या लोकांचं काहीच नडत नाही कशाहूनच. पण सिटीच्या लोकांचं प्रत्येक गोष्टीसाठी नडतं खूप, त्यांना उपाशी बसावं लागतं. आत्ताच अजून तर कशातच काही नाही आहे, म्हणजे अजून गॅस एवढे क्लिअर कट बंद पण झाले नाही. ती 21 दिवसाला 25 दिवसाला तरी गॅस चालू आहेत. तरीसुद्धा कितीतरी लोकांचे उपाशी बसायचे म्हणजे वांदे व्हायला लागलेत. आमच्या बहिणीच्या तर त्या दिवशी शिगडी आणली लगेचच लाईटीची, कारण त्याला चार्जिंग करायची आणि 2 लाकडं लावले ना तर पूर्ण स्वयंपाक होतो. शिगडी आणली लगेचच. पण आता तिचं स्वतःचं घर व्हायला लागलं आहे, त्याच्यामुळे तिला ठीक आहे की आता कोणी काही बोलणार नाही. पण खेड्याच्या म्हणजे जी किरायानं राहतात ना भाड्यानं, तर त्यांना खूप अवघड आहे, कारण घरमालकांना पण नको वाटतं त्यांच्या रूमा वगैरे काळ्या व्हायला. त्याच्यामुळे ते सहसा चूल पेटवू देत नाही ती. पण आता पर्याय नाही कोणापाशीच, आता गॅस नाही भेटल्यावर चुलीशिवाय पर्यायच नाही. त्याच्यामुळे ना माणसाला सगळ्याची सवय असायला पाहिजे, गॅसची, चुलीची, शेगडीची, सगळ्याची सवय असायला पाहिजे. त्याच्यामुळे मी पण आता सवय करून घेते. मी तर आता खेड्यातच राहते, पहिल्यापासून मला चुलीवर स्वयंपाक करायची माहिती आहे बऱ्यापैकी. पण आता जास्त जरा चुलीवर आम्ही करायला लागलो आहे. तर असं चला, आज चुलीवर आमची पार्टी होती आज चिकन मटनची चुलीवर. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.